नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आजच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतातील 3 महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतदान होत आहे. पाँडिचेरी, केरळ आणि आसाममध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं असून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. पोटनिवडणूक आयोगाने यासाठी व्यापक सुरक्षा आणि तयारी केली आहे आणि या 3 ठिकाणी निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. आसाममध्ये 126 विधानसभा जागांसाठी 722 उमेदवार रिंगणात आहेत आणि येथे 31,940 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. आसामच्या 35 जिल्ह्यांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी 1.5 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खास करून संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. केरळ आणि पाँडिचेरीतही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे आणि या राज्यांमध्ये जास्त प्रमाणावर सुरक्षा व्यवस्थेचं पालन होत आहे. याचबरोबर कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा राज्यांमध्ये एका जागेसाठी पोटनिवडणुकी आज होणार आहे. गोव्यातील पोटनिवडणूक उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. या निवडणुकांमध्ये मुख्य लढत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आहे आणि लाखो मतदार त्यांच्या भविष्यातील प्रतिनिधींना निवडण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. निवडणूक आयोग आणि सुरक्षेच्या यंत्रणांनी कोणत्याही प्रकारच्या अनुशासनाच्या उल्लंघनाला रोखण्यासाठी आणि शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत काँग्रेस पक्षाची माघार घेण्याची शक्यता आहे. काल सुनेत्रा पवार यांनी एकवार पुन्हा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी एकूण 53 उमेदवारांमध्ये 6 उमेदवारांनी बुधवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 47 उमेदवार या निवडणुकीत रिंगणात आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उमेदवारांची समजूत कशी काढतात याकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईत शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बैठक सुरू आहे. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की विलिनीकरणाचा मुद्दा आता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आज देखील बेलाड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बैठक आहे, ज्यात मुंबई विभागाच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. शशिकांत शिंदे यांनी यावेळी विलिनीकरणाचा मुद्दा कायमचा सोडला असल्याचं सांगितलं. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक काम करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या विलिनीकरणाचा विषय आता पुढे जाणार नाही असं स्पष्ट झालं आहे. मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष उलटल्यानंतर आता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीच्या संदर्भात ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. खास करून अश्विनी देशमुख यांच्या उमेदवारीवर ग्रामस्थांनी कुटुंबियांच्या एकमताने चर्चा करून अश्विनी देशमुख यांच्या नावावर निर्णय घेतला गेला आहे. आज त्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झालं होतं आणि आता निवडणुकीत नवीन सरपंच 18 महिन्यांसाठी गावचा कारभार हाती घेणार आहेत. मस्साजोग येथील निवडणुकीसाठी गावकऱ्यांची एक प्रमुख अपेक्षा आहे की अश्विनी देशमुख यांना बिनविरोध सरपंचपद दिलं जावं. नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एसआयटीच्या तपासात खरातच्या कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमुळे जादूटोण्याने फसवणुकीचं मोठं जाळ उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासादरम्यान 22 रुद्राक्ष, इंग्रजी अक्षरं आणि अंक असलेली पट्टी, कोरे पावती पुस्तक, भिंग आणि संशयास्पद द्रव्य असलेली बाटली जप्त करण्यात आली आहे. या वस्तूंचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान अशोक खरातला आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आल्यानंतर एसआयटीने 3ऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला आहे. या 3ऱ्या गुन्ह्यात एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून खरात आपल्या श्रीमंत भक्तांना लुबाडण्यासाठी बनावट आयकर अधिकाऱ्यांचा वापर करत असल्याची माहिती समोर येत आहे.
छाप्याची भीती दाखवून तडजोडीच्या नावाखाली मोठ्या रकमांची उकळपट्टी केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी किती पीडित समोर येणार आणि पुढील तपासात काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक संकटं उभी राहिल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मात्र अपेक्षेपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, परंतु याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झालेला नाही. जागतिक बँकेनं एप्रिल 2026च्या आर्थिक अहवालात भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.6% वाढवला आहे. यामुळे भारतासाठी एक महत्त्वाचा आणि सकारात्मक विकासाची चिन्हे दिसत आहेत. कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने जोरदार गती घेतली आहे. इराण अमेरिका संघर्षामुळे अन्य देशाच्या अर्थव्यवस्थांवर नकारात्मक प्रभाव पडला असला तरी भारताने या परिस्थितीतही चांगली अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. GDP वाढीच्या या अंदाजात GST दरात कपात तसंच अन्य आर्थिक सुधारणांचा मोठा हात आहे. भारताच्या GDPच्या विकासात हे सर्व घटक एक महत्त्वाचं कारण ठरलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि जागतिक बँकेच्या अहवालानुसार या संघर्षानंतरही भारताने 6.6% विकासदर साधला आहे. मध्य पूर्वेतील तणाव सध्या एकदा पुन्हा तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर इराणने स्पष्टपणे म्हटलं आहे की इतर कोणत्याही जहाजाला होर्मुझ खाडी पार करण्याची परवानगी नसणार. जोपर्यंत इराणची संमती नसेल हे लक्षात घेतल्याशिवाय इराणने होर्मुझ खाडीच्या नियंत्रणावर ताबा घेतला आहे. अमेरिका होर्मुझ खाडीचा प्रवाह उघडण्यासाठी प्रयत्नशील असतानाही इराण या मार्गाच्या ताब्यात परत एकदा बंदी घातली आहे. इराण आणि त्याच्या मित्र देशांनी सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी एक नवा पर्यायी मार्ग देण्याची घोषणा केली आहे. तथापि इतर देशांना हा मार्ग वापरण्यापूर्वी इराणची मंजुरी घेणं अनिवार्य असं सांगितलं आहे. गुजरातने शेवटच्या चेंडूवर 1 धावांनी दिल्लीला पराभूत केलं. त्यामुळे त्यांना या मोसमात पहिला विजय नोंदवता आला. दिल्लीला या सामन्यात विजय मिळवून 3 सामन्याची हॅट्रिक पूर्ण करण्याची सुवर्ण संधी होती. मात्र शेवटच्या चेंडूवर धावांचं लक्ष्य गाठण्यात दिल्ली अपयशी ठरली. गुजरातने दिल्लीला 211 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीनं या लक्ष्याचा जोरदार पाठलाग केला, परंतु शेवटच्या चेंडूवर 2 धावांपर्यंत पोहोचण्यात ते अपयशी ठरली. त्यामुळे गुजरातने 1 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्सनं एक महत्त्वाचा विजय मिळवला आणि त्यांनी विजयी प्रवास सुरू केला. तर दिल्ली कॅपिटलची हॅट्रिक हुकली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीनं याआधी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.